नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्थ आहात आणि मस्त आहात. इतिहासात काही संत असे होऊन गेले ज्यांचे जीवन केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहिलं नाही, तर पिढ्यानपिढ्या माणसांना मार्ग दाखवत राहिले. धर्म, शिक्षण आणि करुणा या तिन्हीचा अद्भुत संगम ज्या जीवनात दिसून येतो, अशा महान तपस्व्याचा आज पुण्यस्मरण दिन आहे. परमपूज्य वीर तपस्वी चैतन्यवीर शिवाचार्य महाराज. बालवयात तपश्चर्येचा मार्ग स्वीकारणारे, ग्रामीण जनतेच्या दुःखाशी एकरूप होणारे आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा देणारे चैतन्यवीर महाराजांचे हे जीवनचरित्र आजही आपल्याला प्रेरणा देणारे आहे. चला तर मग या प्रेरणादायी प्रवासात क्षणभर मन शांत करूया आणि त्या दिव्य जीवनकथेचा अनुभव घेऊया. परमपूज्य वीर तपस्वी चैतन्यवीर शिवाचार्य महाराज. ते केवळ एका मठाचे मठाधिपती नव्हते, ते समाजाचे मार्गदर्शक होते, दुःखी जनतेचा आधार होते आणि शिक्षणाला धर्माशी जोडणारे द्रष्टे संत होते. इसवी सन 1925 ते 1956 या कालखंडात त्यांनी ओटही मठाचे मठाधिपती भूषवले. हा काळ म्हणजे केवळ जबाबदारीचा नव्हे, तर सेवाभाव, त्याग आणि संघर्षाचा काळ होता. लहानपणापासूनच चैतन्यवीर स्वामी विलक्षण बुद्धिमानी होते. त्यांच्या डोळ्यात प्रश्न होते आणि मनात समाजाबद्दल करुणा होती. अवघे वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी कठोर तपस्याचा मार्ग स्वीकारला. ही तपश्चर्या सोपी नव्हती. उपवास, जागरण, मौन, अध्ययन हे सर्व त्यांच्या जीवनाचे अविभाज्य अंग बनले. त्यांच्या तपोनिष्ठेमुळे समाजाने त्यांना बालतपस्वी आणि पुढे वीर तपस्वी अशी बिरुदे दिली. डोक्यावर जटा, कपाळावर ठळक भस्मरेषा, अंगावर भगवी वस्त्रे, गळ्यात शिवलिंग, एकपदरी रुद्राक्ष माळ आणि पायात खडाव आणि हातात श्री सिद्धांत शिरोमणी ग्रंथ ही त्यांची वेशभूषा नव्हती, ती त्यांच्या तपस्वी जीवनाची ओळख होती. त्यांना पाहताच लोकांच्या मनातील भीती दूर होत असे. भक्तांना वाटत असे, आपण सुरक्षित आहोत, आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. चैतन्यवीर स्वामींनी वाणी कधीही कठोर नव्हती, पण ती नेहमी परिणामकारक होती. त्यांच्या शब्दात करुणा होती, त्याग होता आणि परिवर्तनाची ताकदसुद्धा होती. अत्यंत बिकट परिस्थितीतही त्यांचे उपदेश लोकांच्या मनात खोलवर रुजत गेले. त्या काळातील होटगी गाव आणि पंचक्रोशीतील परिस्थिती अत्यंत दयनीय होती. जमीनदाराच्या शेतात राबूनही लोकांच्या हाती केवळ उपासमार येत होती. संपूर्ण कुटुंब मोलमजुरी करत असे, तरीही जीवन लाचारीतच जात असे. जिथे 2 वेळच्या अन्नाची शाश्वती नव्हती, तिथे शिक्षणाचा विचार करणे जणू पाप वाटावे अशी अवस्था होती. ही अवस्था पाहून चैतन्यवीर स्वामी शांत बसू शकले नाहीत. त्यांनी ठरवलं, धर्म जर माणसाच्या दुःखाशी संवाद साधत नसेल तर तो अपुरा आहे. म्हणूनच त्यांनी मठाच्या भिंती ओलांडल्या, पायी चालत गावोगावी गेले, लोकांच्या घरात बसले, त्यांच्या व्यथा ऐकल्या. ते फक्त प्रवचन देत नव्हते, ते लोकांचे जीवन समजूनसुद्धा घेत होते. स्वामींनी लोकांना सांगितले, शिक्षण म्हणजे केवळ अक्षरज्ञान नव्हे, ते आत्मसन्मानाचे साधन आहे. त्यांनी अंधश्रद्धेविरुद्ध आवाज उठवला, पशुहत्येला ठाम विरोध केला, निष्पाप जीवांचे बळी थांबवण्यासाठी समाजाला जागे केले. हळूहळू लोकांमध्ये बदल दिसू लागला. पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास सुरुवात केली. धर्म म्हणजे भीती नव्हे ही भावना दृढ होऊ लागली. चैतन्यवीर स्वामी हे केवळ संत नव्हते, ते एक प्रतिभावान साहित्यिकही होते. त्यांनी अनेक भक्तिगीते आणि समाज प्रबोधनपर नाटके स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिली.
ग्रामीण जत्रांमध्ये सादर होणारी ही नाटके लोकांच्या जीवनातील वास्तव्य आरशासारखे दाखवत. आज ही गीते, नाटके मनाला स्पर्श करून जातात. समाजकार्याचा विस्तार करत स्वामी पुढे सोलापुरात आले. 1939 साली उत्तर कसब्यात भक्तांच्या सहकार्याने भव्य असा मठ उभा राहिला. याच ठिकाणी श्री मदिरशैव गुरुकुल या संस्कृत पाठशालेची स्थापना झाली. गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी हे गुरुकुल म्हणजे जीवन बदलणारी संधी होती. येथून शिक्षण घेऊन पुढे विद्यार्थी मठाधीश तर काही पंचपीठाचे जगद्गुरू झाले. भवानी पेठेतील सिद्धलिंगाश्रम वसतिगृह हे त्यांच्या मानवतावादी विचाराचे प्रतीक होते. येथे धर्मभेद न करता गरजू विद्यार्थ्यांना निवास मिळाला. या वसतिगृहातून घडलेली पिढी आज समाजाच्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. 1943 साली MIDC परिसरातील जागा खरेदी करून स्वामीने आपल्या दूरदृष्टीचे दर्शन घडवले. आज त्या जागेवर उभे असलेले भव्य शैक्षणिक संकुल आणि मंदिर त्यांच्या स्वप्नाचे सजीव रूप आहे. चन्नवीर शिवाचार्य महाराजांचे जीवन आपल्याला एकच गोष्ट शिकवते: धर्म, शिक्षण आणि करुणा हे एकमेकांपासून वेगळे नसतात. आजही त्यांचे विचार दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करतात. त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे आणि स्मरणीय आहे आणि अनुकरणीय आहे. अशा या महान तपस्व्याच्या आत्मज्योतीस कोटी कोटी वंदन. या भक्तिमय प्रवासाला निरोप देण्याअगोदर आपण श्री चन्नवीर स्वामींना स्मरून एक कविता ऐकूया. ओम नमः शिवाय. ओम नमो गुरुभ्यः. ओम नमो ज्ञानदीपाय. शब्द थरथरू दे आज, स्वर नतमस्तक होऊ दे. इतिहासाच्या पानातून एक दिव्य तेज उलगडू दे. आज केवळ कविता नाही, आज साधना बोलणार आहे. शब्दातून एका तपस्व्याचा जीवन प्रवाह वाहणार आहे. काळ पुढे जातो, नावे पुसतो, काही आठवणी धूसर करतो, पण काही जीवन अशी असतात जी काळालाच प्रश्न विचारतात. तू पुढे जाशील पण आम्ही राहू. अशाच एका अढळ नावाचा आज स्मरण दिन आहे. वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य, ज्यांचे जीवनच उपदेश आहे. लहानसा देह पण अंतकरण विशाल. खेळण्यात रमणाऱ्या वयात ज्याने तपस्याचा मार्ग धरला. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी ज्याने मौनाशी मैत्री केली. उपवास, जागरण, अध्ययन ज्याचे श्वास बनले. बालवयात तपस्वी झाला म्हणून जग म्हणाले, हा बालतपस्वी आहे. तप म्हणजे पलायन नव्हे, तप म्हणजे पलायन नव्हे. देहाला झिजवून आत्म्याला उजळणे हेच तप. उन्हात उभा राहूनही मन शीतल ठेवणे, अपमानातही करुणा जपणे हीच त्यांची साधना होती. जटा मस्तकी, भस्म ललाटी, भगवी वस्त्रे अंगावर, गळ्यात शिवलिंग, रुद्राक्षाची साखळी, हातात ग्रंथ, ज्ञानाचा दीप. ही वेशभूषा नव्हे, ही चालती बोलती प्रतिज्ञा होती. त्यांना पाहताच भक्तांच्या मनातील भीती वितळे आणि श्रद्धा उभी राहे. ते कधी ओरडले नाहीत, पण त्यांचे शब्द खोलवर गेले. ते कधी धाक दाखवला नाही, पण विचारांना बदल घडवला. ज्यांची वाणी म्हणजे डोळ्यात पाणी पुसणारे आईसारखी होती. होठी माती घरी, माणसं श्रमजीवी. जमीनदाराच्या शेतात रक्त आटवी, पण बोट भरत नसे. शिक्षण ते तर स्वप्न होतं. अशा काळोख्यात एक दिवा पेटला. मठाच्या भिंती त्यांना अडवू शकल्या नाहीत. ते पायी चालले गावोगावी, घराघरात. प्रवचन देण्यासाठी नव्हे, तर ते ऐकण्यासाठी. लोकांच्या दुःखाला हात लावण्यासाठी. ते म्हणाले, धर्म म्हणजे भीती नव्हे, धर्म म्हणजे माणुसकी. देव प्रसन्न करण्यासाठी जीव मारू नका, कारण करुणा हाच खरा देव आहे. पशुहत्याला त्याने विरोध केला. अंधश्रद्धेच्या मुळावर घाव घातला. मुलांना शिकवा ते म्हणाले.
कारण शिक्षण म्हणजे दास्याची साखळी तोडणारी किल्ली आहे. आजचा विद्यार्थी उद्याचा दीप आहे. ते फक्त बोलले नाहीत, ते लिहिले. भक्तिगीतातून ईश्वराशी संवाद केला. नाटकातून समाजाला आरसा दाखवला. जत्रांमध्ये जेव्हा नाटक रंगे तेव्हा लोक स्वतःला त्यात पाहत. उत्तर कसब्यात एक मठ उभा राहिला. श्री मदिरशैव गुरुकुल. गरीब विद्यार्थ्यांसाठी आशेचा उगवता सूर्य. येथून घडले मठाधीश, जगद्गुरू, मार्गदर्शक. भवानी पेठेत एक वसतिगृह उघडले. धर्म विचारला नाही, जात विचारली नाही, फक्त त्यांची गरज पाहिली. भविष्यासाठी एक जमीन विकत घेतली. आज तिथे उभे आहे शिक्षणाचं मंदिर. बाल तपस्वी झाला, पण संघर्षात घडला, म्हणून जगाने त्यांना नाव दिले वीर तपस्वी. आजही त्यांच्या विचारांची ज्योत विझलेली नाही. ती आपल्या अंतरात प्रकाश देत आहे. धर्म, शिक्षण, करुणा हा त्रिवेणी संगम आपल्याला दिशा देतो. अशा या महान तपस्व्याला शब्द पुरे पडतात, म्हणून शेवटी फक्त नमन करतो. वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महाराजांचे जीवन आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते. धर्म म्हणजे केवळ आचार नव्हे, तर माणसाच्या दुःखाशी जोडलेली करुणा आहे. शिक्षण, सेवा आणि श्रद्धा या 3 दीपांनी त्यांनी समाजाचा अंधार दूर केला. आजही त्यांच्या विचाराची ज्योत आपल्याला योग्य दिशा दाखवत आहे. अशा या महान तपस्व्याच्या आत्मज्योतीस कोटी कोटी प्रणाम. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तो इतरांपर्यंत पोचवा, कारण संतांचे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवणे हीच खरी श्रद्धांजली आहे. व्हिडिओ आवडली असल्यास लाईक करा, भक्ती आणि भोजन चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच भक्तिपूर्ण आणि प्रेरणादायी कथांसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. माहिती देताना काही माहिती चुकीची गेली असल्यास मी तुम्हा सर्वांशी माफी मागते. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन कथेसह, नवीन भक्तिपूर्ण प्रवासात. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.